योजना चांगली आहे। महाराष्ट्रातील तमाम पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये या योजनेद्वारे मिळणार आहेत। परंतु काही सुशिक्षित किंवा अशिक्षित अशा महिलांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन बरेचसे सायबर फ्रॉड आता चालू झालेले दिसून येऊ लागले आहेत। नुकतंच पुण्यामध्ये 4 महिलांना या सायबर फ्रॉडने गंडवलेलं आहे। आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि तुमच्याकडची सर्व बँक डिटेल्स, तुमच्या कागदपत्रांची डिटेल्स आणि OTP आम्हाला द्या, आम्ही ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करू, अशा आशयाचे कॉल या सायबर फ्रॉड्सकडून येतात। आणि सायबर क्राईम करणारे हे जे ठग आहेत हे अत्यंत हुशारीनं, अत्यंत चलाखीनं या गोरगरीब ग्रामीण भागातील तसंच काही सुशिक्षित महिलांना देखील मोठ्या हुशारीने आणि चलाखीने फसवत आहेत। तेव्हा आता आपण जी योग्य प्रकारची माहिती किंवा आपल्याकडचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र योग्य ठिकाणी सबमिट करतो आहोत ना, याची पूर्ती खातरजमा महिला वर्गानं बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण कुणीही उठसूट आपल्याला फोन करू शकतं आणि पैशासंदर्भात विचारणा करू शकतं किंवा माहिती देण्याचा बहाणा करून तुमच्याच खात्यातले पैसे हे लुटून नेऊ शकतं। त्यामुळं सावधगिरी बाळगा, दक्षता घ्या आणि आपली माहिती योग्य ठिकाणीच पोहोचेल, योग्य अधिकाऱ्याकडे जाईल याची दक्षता घ्या। आणि शक्यतो तुम्ही स्वतःच घरच्या घरी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा। ऑनलाईन फॉर्म भरणं हे थोडंसं कठीण वाटत असलं तरी तुम्हाला ते लक्षात येईल, फारशी अवघड प्रोसेस नाही आहे। त्याच्यासाठी तुम्हाला शासनानं नारी शक्ती दूत नावाचं ॲप दिलेलं आहे आणि त्या ॲपमधून ही सर्व माहिती तुम्ही भरू शकता। ते सर्वात जास्त सुरक्षित आहे। आणि जर समजा तुम्हाला ऑनलाईन माहिती देणं किंवा फॉर्म भरणं जमत नसेल तर ऑफलाईन तुमच्या ओळखीची जी अंगणवाडी सेविका आहे किंवा सेतू कार्यालयामध्ये जे ओळखीचे लोक आहेत अशांकडेच तुमचा अर्ज दाखल करा आणि तो अर्ज सबमिट करा। पैसे तुम्हाला मिळणारच आहेत। उगाच कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा गोड बोलण्यावरून तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्र, OTP अशा कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टींना अनोळखी लोकांना शेअर करू नका, ते तुम्हाला धोकादायक ठरू शकेल। तेव्हा शासनाच्या माझी लाडकी बहीण या योजनेचा लगेचच लाभ घेण्यासाठी उतावीळपणे काम करणं हे निश्चितपणे त्रासदायक ठरू शकेल। आता जुलै महिना संपत आलेला आहे, पण तरीही काळजी करण्याचं कारण नाही, कारण पुढच्या महिन्यात 31 तारखेपर्यंत या योजनेची मुदत शासनानं तुम्हाला वाढवून दिलेली आहे। त्यामुळं निश्चिंतपणे व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही अर्ज दाखल करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक फॉर्म तुम्हाला दाखल करता येणार नाहीत आणि फॉर्म जरी तुमचा एकदा भरताना चुकला तरी दुसऱ्या वेळेस फॉर्म भरण्याची तुम्हाला संधी मिळत आहे। आणि या महिन्यात फॉर्म भरण्याऐवजी तुम्ही पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात 31 तारखेपर्यंत केव्हाही फॉर्म भरलात तरी देखील तुम्हाला ऑगस्ट आणि जुलै असे दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळं माझा फॉर्म उशिरा भरला, आता माझे 1 महिन्याचे तरी पैसे गेले असं म्हणायचं काहीही कारण नाही। महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे STमध्ये 75 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना STचं तिकीट मोफत केलं आणि सर्वच महिलांना STचं तिकीट अर्ध केलं,
आणि महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। त्याचप्रमाणे या योजनेमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनानं तुम्हाला प्रत्येक महिलेचे 1,500 रुपये म्हणजेच एका कुटुंबामध्ये 2 महिला त्यांचे 3,000 रुपये तुम्हाला देऊ केलेले आहेत। त्यामुळं आणखी खुशीचं वातावरण सर्व महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये आपल्याला दिसून येत आहे। यामुळे महाराष्ट्रातील दुर्बल आर्थिक वंचित घटकातील सर्व महिलांची सर्वांगीण प्रगती होण्याच्या दिशेनं महाराष्ट्र शासनानं हे एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाची ही कामगिरी अत्यंत अभिनंदनीय आहे असंच म्हणावं लागेल। महाराष्ट्रातील अनेक महिला या दुर्बल घटकातील अल्पशिक्षित आणि अल्पभूधारक आहेत। त्यांना उत्पन्नाचा दुसरा कोणताही पर्याय नाही। त्यामुळं महाराष्ट्र शासनानं त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि विकासासाठी ही योजना आणलेली आहे। आणि सर्व महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना फॉर्म जे भरायचे आहेत ते अगदी मोफत आहेत। कोणालाही काही पैसे देण्याची गरज नाही, कारण तुमचे फॉर्म भरून देणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना आणि अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्म पाठीमागं शासन 50 रुपयाचा भत्ता देत आहे। त्यामुळं कुणालाही कसलेही पैसे द्यायचे नाहीत। हे तुमचं अर्ज भरण्याचं काम अगदी मोफत होणार आहे। तेव्हा या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घ्या। कुठल्याही आमिषाला, कुठल्याही सायबर ठगीला बळी पडू नका आणि आपला फॉर्म सबमिट करा। धन्यवाद।